माझी मावशी खूपच सुंदर आणि तरुण होती. तिचं वय 30-32 वर्ष असेल, पण तिच्याकडे बघून असं वाटतच नाही की ती 30 वर्षाची आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मी माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो. त्यावेळेस माझं वय 17 वर्ष होतं. मी पेपर दिले होते. एके दिवशी झालं असं की मध्यरात्री मावशीने उठून मला तिच्या खोलीत नेलं. कारण त्या दिवशी मावसा म्हणजे माझा काका घरी नव्हता. मला मावशी म्हणाली, "मला एकटीला झोपायला खूप भीती वाटते." असं म्हणून मावशीने मला तिच्या खोलीत नेलं. मी मावशीच्या खोलीत झोपीत असताना मध्यरात्री मला जाणवले की कुणीतरी माझ्या तोंडामध्ये गरम गरम काहीतरी टाकत आहे. मी माझे लगेच डोळे उघडले तर मावशी छाती उघडी करून तिचे दोन्ही माझ्या तोंडात. नमस्कार, मी रोहन. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आजी-आजोबा आधीच्या जगातून देवाघरी निघून गेले होते आणि मला कोणत्याही नातेवाईकांनी जवळ केलं नाही. मला आता 17वं वय चालू होतं. आई-बाबाचा अंतिम संस्कार झाल्यावर सर्व नातेवाईक मला एकटं टाकून निघून गेले आणि मी आता स्वतःचं काहीतरी काम करावे इतकी मला समज नव्हती. त्यावेळेस मावशीने मला तिच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, "तू माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहेस. तुला एकटं सोडून जाणं मी कधीच सहन करू शकणार नाही." हे ऐकून मावसा मावशीवर ओरडू लागला. मावसा म्हणाला, "याचे पालनपोषण मी करू शकत नाही. चांगलं होईल याला याच्या चुलत्याकडे पाठवून देऊया." काकाचे असं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. कारण आता माझा विषय माझ्या हातात नसून इतर दुसऱ्या कुणाच्या हातात होता. पण मावशीने मावशासमोर हात जोडून म्हणाली, "तुम्ही याला असं एकटं सोडून कसं जाऊ शकता? रोहनवर आधीच मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी तुम्हाला वचन देतो की हे तुमच्यावर कधीच ओझं होणार नाही." पण मावसा मला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता. "वर्षा, तुला माहीत आहे की माझी पगार खूप कमी आहे. आपलं घर चालवणं सुद्धा माझ्याच्याने खूप अवघड होत आहे आणि आता याची जबाबदारी पण मी नाही घेऊ शकत." तेव्हा मावशी म्हणाली, आपण याचे घर भाड्याने लावून देऊया आणि भाऊसाहेबांचे दुकान देखील भाड्याने देऊया. त्यामुळे रोहन आपल्यावर ओझं पण होणार नाही." तेव्हा मावसा काही न बोलता मान हलवत हो म्हणाला. पण त्यांच्या चेहऱ्यावर विरोध मला स्पष्टपणे दिसत होता. शेवटी मी मावशीसोबत मावशीच्या घरी आलो. मावशी माझी खूप काळजी करू लागली. पण मावशी माझी काळजी फक्त तिची ती गरज भागून घेण्यासाठी करत होती याचा मी कधीही विचार केला नव्हता. मावशीचं घर 3 खोल्याचं होतं. त्यामधील एक खोली मला दिली. ती रूम खूपच लहान होती, ज्यात फक्त एक सिंगल बेड आणि एक अलमारी होती. माझ्या आईवडिलांचं घर आणि दुकान मावसा म्हणजेच काकांनी भाड्याने दिलं होतं आणि त्या पैशामधून मला कपडे आणून दिले आणि शाळेत माझं ॲडमिशन पण करून दिलं. मी आता 12वीमध्ये होतो. पण माझं मन कशातच लागत नव्हतं. शाळेत शिकायला जरी गेलो तरी तिथे माझं लक्ष लागत नव्हतं. सतत माझ्या आईवडिलाची आठवण येत होती. मी खूप एकटा राहायचो आणि कुणाशी जास्त बोलत पण नसायचो. एके दिवशी मी खोलीत बसून आईवडिलाच्या आठवणीत रडत होतो. त्यावेळी मावशी आत आली. तिने मला रडताना पाहिलं आणि मला जवळ घेतलं. ती म्हणाली, "काळजी करू नकोस. सगळं हळूहळू ठीक होईल. तुझं दुःखही भरून निघेल." असं म्हणत तिने माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. माझ्या पूर्ण शरीरावर एक विचित्र सनसनी जाणवायला लागली. मला काही कळेना असं झालं. मी खूप घाबरून गेलो. त्या क्षणी माझ्या मनात असंख्य विचार येत होते. कळत नव्हतं की या परिस्थितीमधून कसं पुढे जावे. तेव्हा मावशीने माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तेव्हाच मला असं जाणवले की मावशीने खालून काहीही कपडे घातलेले नव्हते. त्यावेळी काका घरी नव्हते. काकाला कधी पण घरी यायला खूप उशीर व्हायचा. त्या दिवशी तर मी मावशीला माझ्यापासून दूर केलं. तेव्हा मावशीने माझ्यापासून नजर लपवली आणि माझे हात पकडले आणि ती माझ्या हातावर असलेल्या जखमेच्या ठिकाणी बघू लागली. कारण 2 दिवसापूर्वी माझा छोटासा अपघात झाला होता आणि माझ्या हाताला थोडं लागलं होतं. तेव्हा मावशी म्हणाली, "खूप खोल जखम आहे. ये, मी तुला औषध लावून देते." पण मला मावशीचं असं वागणं खूप विचित्र वाटू लागलं. मी तिला थांबवलं आणि म्हणालो, "नको, मी स्वतःहून लावून घेतो औषध." पण त्या दिवसानंतर मावशीच्या वागण्यात खूप मोठा बदल जाणवत होता. मावशी खूपच लहान आणि पतले कपडे घालून घरामध्ये फिरत असायची. सकाळी घरातील काम आटपून माझ्या खोलीत यायची आणि मला आधार देण्याच्या नावाखाली कधी माझा खांदा तर कधी माझी पाठ किंवा कमरेवर वारंवार हात फिरवत असायची. मी वारंवार तिचा हात मागे करायचो, पण ती कधी माघार घ्यायची नाही. एके दिवस तिच्या या अशा वागण्यामुळे मला खूप राग आला. मी तिला थेट म्हणालो, "मावशी, माझी सातवण करणं सोडून दे. मी आता ठीक आहे. जे काही झालं ते सर्व गोष्टी मी आता विसरलो. आता मला अभ्यास करायचा आहे. प्लीज तू माझ्या खोलीबाहेर जा." माझ्या या अशा वागण्यामुळे मावशी जरा
कावरी-बावरी झाली, पण तिने तिचं वागणं बदललं नाही. खोलीबाहेर जाताना ती म्हणाली, रोहन, मी आज रात्री तुझ्यासाठी बिर्याणी बनवते. तुला बिर्याणी खूप आवडते ना? पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणालो, नको, काकांची आर्थिक परिस्थिती पाहूनच जेवण बनव. तुम्ही मला इथे ठेवलं हेच माझ्यासाठी खूप आहे. या सर्व मागण्या आईवडिलांसमोर करणं योग्य आहे. मी हे सर्व जरा मावशीला रागातच बोलत होतो. मग मावशीने मला शांत केलं आणि म्हणाली, तू माझ्यासाठी खूप खास आहे. मी तुला कधीही एकटं सोडू शकत नाही. तुला बिर्याणी आवडते ना, म्हणून मी ते बनवते. असं म्हणून ती खोलीतून बाहेर गेली. रात्री काका घरी आले तेव्हा टेबलावर बिर्याणी पाहून थोडेसे रागावले आणि मावशीला म्हणाले, वर्षा, तुला सांगितलं की माझ्या परिस्थितीनुसार जेवण बनव. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी कुणाला काही पण बनवून खाऊ घालायला. काकाचे असं बोलणं माझ्या मनाला खूप जोराने लागलं. मी प्लेटमध्ये बिर्याणी वाढण्याच्या तयारीत होतो, पण काकाच्या बोलण्याने माझी भूक जणू मेलीच. मी या घरात राहायला मजबूर होतो, कारण ज्या प्रकारे काका माझ्याशी वागायचे त्यानंतर मला त्यांच्यासोबत बसून जेवण करणं खूप अवघड होतं. मावशीने पाहिले की मी बिर्याणीची प्लेट बाजूला ठेवली आहे, तर ती म्हणाली, रोहन बाळा, तू जेव. तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तेव्हा ती काकांना म्हणाली, ही बिर्याणी तुमच्या पैशाने केली नाही मी. रोहनच्या घर आणि दुकानाच्या भाड्यातून जे पैसे मिळालेत त्या पैशाची आहे ही बिर्याणी. हे ऐकताच काकांना खूप राग आला व ते म्हणाले, आता जर तुम्ही असा हिशोब ठेवत असाल तर ठीक आहे. मग ही बिर्याणी माझ्या पैशाने बनवलेली नाही तर मी का खाऊ? असं म्हणत ते खूप रागाने उठून उभे राहिले. मग मावशी म्हणाली, तुम्ही हे असा तमाशा का करत आहात? मी कधी तुम्हाला म्हटलं की तुम्ही खाऊ नका? तुम्ही पैशाचं बोललात म्हणून मी सांगितलं. पण काका काही थांबले नाहीत आणि थेट त्यांच्या खोलीत गेले. एकीकडे काका माझ्यावर खूप रागराग करायचा आणि इकडे मावशी माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्याची संधी शोधत असायची. आणि जर काकांना असं माहिती झालं की आमच्या दोघांमध्ये असे काही संबंध निर्माण होत आहे तर काका माझ्यासोबत आणि मावशीसोबत काय करल हे माझ्या विचाराच्या पलीकडंच होतं. मी हा सर्व विचार करत उठून माझ्या खोली जात होतो. तेवढ्यात मावशीने माझा हात पकडला आणि म्हणाली, त्यांचं तर हे रोजचंच नाटक आहे. तू बस, तुझ्यासाठी मी खास बिर्याणी बनवली आहे. असं म्हणत तिने माझ्या तोंडाजवळ एक घास नेला आणि माझी इच्छा नसतानाही मी ते खाल्ला. मी आता स्वतःचं जेवण वाढायला सुरुवात केली. तेव्हा मावशी म्हणाली, आज मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते. ती एक घास मला खाऊ घालायची आणि दुसरा स्वतःच्या तोंडात टाकायची आणि ती मला खूप वासनेने भरलेल्या नजरेने पाहत होती. ती माझी मावशी असली तरी तिच्या या वागण्यामुळे माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. तेव्हाच ती मला म्हणाली, रोहन, तुझ्याकडे बघून असं वाटतच नाही की तू 17 वर्षाचा असेल. तू तर एखाद्या हिंदी चित्रपटमधील हिरोसारखा दिसतोय. माझी मावशी पण एखाद्या हिरोनीपेक्षा कमी नव्हती, पण अजून देखील तिला मूळ नव्हतं आणि म्हणूनच ती माझ्या इतक्या जवळ येत होती असं मला वाटू लागलं. मावशीच्या लग्नाला आता 9 वर्षे झाली होती. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या दोघात नेहमी वाद होत असायचा. काका घरी आले की काही ना काही कारणावरून मावशीसोबत वाद करायचा. एके दिवशी झालं असं की मी आंघोळ करून बाहेर आलो आणि मी माझे केस पुसत होतो आणि तेवढ्यातच मावशी नाश्त्याबद्दल विचारण्यासाठी माझ्या रूममध्ये आली. मी शाळेत जाण्यासाठी तयारी करत होतो. मला पाहून मावशी म्हणाली, रोहन, नाश्त्याला काय खाशील? मी म्हणालो, मावशी, रोज जे करत तेच खाईल मी. असं म्हणत मी पुन्हा माझं डोकं टॉवेलने पुसायला सुरुवात केली. माझे केस अजूनही ओले होते. मी टॉवेल टेबलवर ठेवला आणि शाळेला उशीर होत असल्यामुळे केस विचारू लागलो. तेव्हाच मावशी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, रोहन, तुला स्वतःची काळजी पण नाही. असं म्हणून तिने माझा हात पकडला आणि मला बेडवर बसवलं. मग तिने स्वतःच टॉवेल घेतला आणि माझं डोकं पुसू लागली. मला हे सर्व खूप विचित्र वाटत होतं, कारण मी आता लहान नव्हतो की माझे सर्व कामं मावशी करेल. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि काका थेट रूममध्ये आले. हे सर्व दृश्य पाहून त्यांना खूप राग आला. त्यांना हे सर्व अजिबात आवडलं नव्हतं. काका खूप रागात म्हणाले, तुला फक्त याचीच काळजी आहे का? बाहेर ये आणि मला नाश्ता दे, मला उशीर होतोय. असं म्हणत ते बाहेर निघून गेले. तेव्हा मी मावशीला म्हणालो, मी माझं डोकं स्वतः पुसतो, तुम्ही जा आणि काकांना नाश्ता द्या. मग मी तिच्या हातातून टॉवेल हिसकावून घेतला आणि बेडवर फेकला.
मग माझे केस नीट करून मी शाळेची बॅग उचलली आणि नाश्ता न करताच निघालो. मी घराच्या बाहेर पाऊल टाकला असतात माझे पाय जाग्यावरच थांबले, कारण काका पुन्हा मावशीवर ओरडू लागला. काका खूप रागात होता आणि मावशीला म्हणू लागला, तुझ्या डोक्यात काय शेण भरला आहे का? रोहन आता लहान नाही, तो तरुण मुलगा आहे आणि तू असं थोबाड वर करून डायरेक्ट त्याच्या खोलीमध्ये जातेस. तुम्ही दोघे कसे वागत आहात हे दिसते मला. काकाच्या बोलण्याने माझे पाय जाग्यावरच थांबले. मिनिटभर तर मला काहीच समजत नव्हतं. माझ्या डोक्यात वेगवेगळे काहीतरी विचार येत होते. माझ्यासोबत हे काय होत आहे मला तर काहीच समजत नव्हतं. आणि काकाचं असं बोलणं तर मला खूप विचित्र वाटू लागलं. हे सर्व काय होत आहे हे तर मला काहीच कळत नव्हतं. मग मी विचार केला की कदाचित काका रागाच्या भरात हे सर्व बोलत आहेत. त्या दिवशी माझं मन कशातच लागत नव्हतं. संध्याकाळी घरी आल्यावर मी शांतपणे विचार केला आणि निर्णय घेतला की मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून इथून निघून जायला हवं. पण त्यानंतर जे काय घडलं त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. दररोज रात्री मावशी मला दूध आणि बदाम देत होती आणि म्हणायची की हे खाऊन झोपत जा, याने तुझं शरीर खूप चांगलं राहील. मी रोजच ते दूध आणि बदाम खायचो, पण ते दूध पिऊन बदाम खाल्ल्यावर मला इतके गाढ झोप यायची की काही सांगायचं कामच नाही. पण सकाळी उठल्यावर मला असं वाटायचं की मी खूप ओझ्याचं काम केलं आहे. माझं शरीर खूप थकल्यासारखं वाटायचं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत असायचो. एके दिवशी मावशी दूध घेऊन माझ्या रूममध्ये आली. मी अभ्यास करत होतो तेव्हा मावशी म्हणाली, रोहन बाळा, हे दूध पिऊन घे. पण मी नकार दिला. त्यावर मावशी नाराज झाली व मला म्हणाली, असं समजू नको की हे दूध तुझ्या काकाच्या पैशाने आणलं आहे. हे तुझ्या पप्पाचं घर आणि दुकानाच्या भाड्यातून मिळालेले पैसे आहेत. तुझी तब्येत बिघडू नये म्हणून मी तुला हे देत आहे. पण मी म्हणालो, नको मावशी, मी आजपासून दूध पिणार नाही. खरं तर काकाची आर्थिक परिस्थिती बघून मला नको वाटायचं, पण यामागील खरं कारण मला समजायला जरा वेळच लागला. पण ते पिण्यासाठी माझं मन करतच नव्हतं. तेव्हा मावशी माझ्या फारच जवळ आली. तिने फारच पतले कपडे घातले होते व माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणाली, रोहन, तुझी जर तब्येत बिघडली तर मी नाही सहन करू शकत. मावशीचं वागणं मला खूपच विचित्र वाटत होतं. माझ्या मनात सतत एक प्रश्न येत असायचा की मावशी माझ्या इतक्या जवळ काय येत आहे? तिला काय हवं आहे माझ्याकडून? मला तर काहीच समजत नव्हतं. नंतर तिने दुधाचा ग्लास घेतला आणि माझ्या तोंडाला लावून मला पाजत होती. माझी इच्छा नसतानाही मी ते दूध पिलो. पण मावशी मला इतक्या प्रेमाने दूध पाजवण्याचं कारण काही वेगळंच होतं आणि ते समजायला मला जरा वेळच लागला. मी दूध पिल्यावर मावशी माझ्या खोलीतून निघून गेली. आता माझ्या परीक्षेचे दिवस चालू होते, म्हणून मी ठरवले की आज रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि अभ्यास करायचा. पण दूध पिल्यावर माझे डोके फारच जड झाले आणि मला फार झोप येत होती. मी स्वतःला जाग ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण माझ्याने ते झालं नाही आणि मी झोपी गेलो. पण त्या रात्री माझ्यासोबत असं होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. मध्यरात्री मला असं जाणवलं की कुणीतरी माझ्या शरीरावर बसून आहे. मला ते खूप चांगलं वाटत होतं. मी माझे डोळे उघडायचा खूप प्रयत्न करत होतो, पण माझी झोप खूपच गाढ होती. कानात कुणाचा तरी आवाज येत होता. ते आवाज मांजरीच्या ओरडण्याचा किंवा एखाद्या स्त्रीचा होता. झोपण्याचा प्रभाव एवढा होता की माझं शरीर पूर्णपणे जाड झालं होतं. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझं शरीर खूपच थकल्यासारखं वाटत होतं. मी बेडवरून बसून उठलो. खोलीमध्ये माझ्या अभ्यासाच्या पुस्तकाचा पसारा होता. रात्री मी अभ्यास करत करतच झोपी गेलो होतो, पण सकाळी उठल्यावर ते सर्व पुस्तक टेबलावर व्यवस्थित ठेवून होते. मला आणखीन एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. चादर दुसऱ्या बाजूला इतकी अस्तव्यस्त पसरलेली होती की जणू कुणी तिथे माझ्यासोबत झोपून होतं किंवा होती. मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं. मी डोकं धरलं आणि वॉशरूममध्ये जाऊन थंड पाण्याने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि पुन्हा खोलीत आलो. आणि तेव्हा मी पाहिले की माझ्या बेडवर कुणाचा तरी कानातला झुमका होता. मला तर काही समजत नव्हतं की माझ्या खोलीत रात्रभर कोण होतं आणि हा कानातला झुमका कुणाचा आहे. मी ते झुमका हातात घेतला आणि विचार करत तिथेच बसलो. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि मावशी आत आली. ती मला जरा घाई गडबडीमध्ये दिसत होती. तिचे केस देखील ओले होते. नुकतीच आंघोळ करून आली असावी. तेव्हा मी पटकन ते झुमका माझ्या हातात खट्ट दाबून धरला. तेव्हा मी तिला म्हणालो, काय झालं मावशी, तू इतक्या घाई गडबडीमध्ये आणि घाबरलेली सारखी का आहेस? तेव्हा ती म्हणाली, काही नाही, तुझ्या खोलीची चादर नीट करायला आले होते. मी म्हणालो, नको मावशी, मी स्वतः करतो, तू नको चिंता करू. पण तिने ठामपणाने म्हणाली, नाही नाही, तू कसा करतोस, मीच करते. मी शांत राहिलो आणि मग तिला म्हणालो, मावशी, काल रात्री मी अभ्यास करतच झोपलो होतो
माझी पुस्तके इथेच पसरलेली होती, पण आज सकाळी सगळं व्यवस्थित आहे हे ऐकतात तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. मिनिटभर तर ती काही बोललीच नाही. मग ती हसत म्हणाली, हो, रात्री मी तुझ्या खोलीत आले होते, पण तू गाढ झोपलेला होतास, म्हणून मी तुझे पुस्तकं उचलून टेबलावर ठेवली. मी पुढे काहीच विचारलं नाही, पण माझ्या मनात मात्र असंख्य विचार येत होते. त्यावेळी अचानक माझं लक्ष मावशीच्या कानाकडे गेलं आणि मी पाहिलं की मावशीच्या एका कानातलं होतं आणि दुसऱ्या कानात काहीच नव्हतं. तेव्हा मी मावशीला म्हणालो, मावशी, तुझ्या कानातलं कुठे आहे? मावशीचा हात ताबडतोब तिच्या कानाजवळ गेला आणि ती खूपच घाबरल्यासारखी झाली आणि म्हणाली, माहीत नाही, कुठेतरी पडला असेल. इथे कोणते चोर येणार आहे चोरून घेऊन जाण्यासाठी? मग मी माझ्या हातात दाबून धरलेला झुमका तिच्या पुढे केला. तिने माझ्याकडे पाहिलं पण काहीही बोलली नाही. मग तिने झुमका घेतला आणि खोलीबाहेर निघून गेली. मला आता मावशीवर खूप शंका येऊ लागल्या. मी आता मावशीपासून जरा लांबच राहू लागलो, पण मी जास्त दिवस लांब राहू शकलो नाही. मग आता असेच दिवस जात होते आणि एके दिवशी मावशीची तब्येत खूपच जास्त बिघडली. तिला काहीही खाल्लं पिलेली पचत नव्हतं. आता त्यांना घरातलं कामही झेपत नव्हतं. दिवसेंदिवस मावशीची तब्येत खराबच होत चालली होती. काकांना मावशीचा त्रास बघवत नव्हता आणि म्हणूनच आम्ही मावशीला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. नंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तर काकाच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. मला तर काहीच समजत नव्हतं की डॉक्टरांनी काकांना काय सांगितलं. खूप रागामध्ये काका मावशीला घरी घेऊन आला आणि तिला खूप भांडू लागला. इतक्या रागात मी काकांना पहिली वेळेसच पाहत होतो. काका मावशीला म्हणाला, तू हे पाप केव्हा केलं? तुझ्या या पोटात कुणाचं पाप आहे? तू माझ्या पाठीत खंजर खुपसला. तू माझ्यासोबत असं करशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. काकाचं असं बोलण्याने मला खूप मोठा धक्का बसला. मावशी आधीच आजारी होती आणि काका तिच्यावर असं ओरडत होता. मग मी पुढे होऊन म्हणालो, काका, तुम्हाला दिसत नाही का मावशीची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही हे काय तमाशा मानला आहे? मी असं बोलताच काकांनी माझ्या कानाखाली जोरात वाजवली आणि म्हणाले, हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. तुला जराशी पण लाज नाही वाटली का तुझ्या मावशीसोबतच हे असं पाप करताना? हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हातपाय थरथर कापत होते. तसंच मी काकांना म्हणालो, तुम्ही हे काय बोलत आहात? ही तुमची पत्नी आहे. जर ती गरोदर झाली आहे तर तुम्हाला आनंद व्हायला हवा. तुम्ही इतक्या वर्षापासून मूल होण्याची वाट पाहत आहेत. तुम्हाला तर खुश व्हायला हवं आणि तुम्ही तर माझ्यावर असा संशय घेत आहात. मावशी माझ्या आईसारखी आहे. मी तिच्यासोबत असं कधीच करू शकत नाही. अरे, मी एक बाद आहे, अपत्यहीन मर्द आहे. मला मूल नाही होऊ शकत. हे ऐकताच मी स्तब्ध झालो. मला तर असं वाटत होतं की जणू कुणीतरी माझ्या डोक्यात बॉम्ब फोडला आहे. मी पुढे काही बोलताच काकाने पुन्हा माझ्या कानाखाली जोरात वाजवली. तरी पण मावशी एक शब्दही बोलत नव्हती आणि तेव्हा काकाने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढून दिलं आणि म्हणाला, तुम्ही तुमचं आयुष्य कुठे पण जगा, परत मला हे तुमचे काळे थोबाड नका दाखवू. मावशी खूपच रडत होती. तिची तब्येत खूपच जास्त खराब झाली होती. ती वेळ अशी नव्हती की मी मावशीला काही विचारावे. मग मी तिला घेऊन माझ्या स्वतःच्या घरी आलो. तिथल्या किरायकदारांना सांगितलं की हे घर तुम्ही आत्ताच्या आत्ताच खाली करा. आता त्या घरात मी आणि मावशीच होतो. तेव्हा मी मावशीला म्हणालो, मावशी, तू रोज रात्री मला दूध प्यायला द्यायची. त्यामध्ये कदाचित औषध असायचं आणि त्याचाच फायदा घेऊन तू हे सर्व माझ्यासोबत केली आहेस. आता चांगलं होईल की तू अबॉर्शन करून टाक. या मुलाला मी माझं नाव नाही देऊ शकत, कारण मी कोणत्याही नात्याला मानत नाही, ओळखत नाही. मावशीने मला त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी मावशी मला म्हणाली, रोहन, मी तुझ्यासोबत काहीही चुकीचे केलं नाही आणि माझ्या पोटातलं बाळ देखील हे तुझ्या काकाचंच आहे. तुझा काका हे मानत होता की त्यांच्यानी मला कधीही मूल होणार नाही, पण त्यांचा योग्य उपाय जर केला असता तर त्यांना देखील मूल होऊ शकत होतं. मला हे चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच मी रोज त्यांना लपून ते औषध देत होते. ते औषध खाल्ल्यानंतर त्यांना मूल होण्याची शक्यता खूप होती, पण मी त्यांना त्या औषधाबद्दल सांगितलं नाही. जर मी त्यांना त्या औषधाबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी माझ्यावर कधीही विश्वास केला नसता. आणि तुला मी रोज दूध देत होते, त्यामध्ये पण गाढ झोप येण्याचे औषध होते. तुझ्या काकामध्ये आणि माझ्यामध्ये संबंध होताना तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला ते झोपेचे औषध देत होते. पण मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही. आणि आता 9 महिन्यानंतर मी या बाळांना जन्म देईल. तेव्हा तुझ्या काकांना या बाळाचे DNA टेस्ट करायला सांगेल आणि नंतर त्यांना पण विश्वास येईल आपण कोणतेही पाप केलेले नाही. आणि मी जर हे सर्व काल तुझ्या काकांना सांगितलं असतं तर त्यांनी मलाच खोटं ठरवलं असतं, म्हणून मी काल काहीच बोलले नाही. आणि खरंच तुझ्यासोबत मी काहीही पाप केलं नाही.
तू तर माझ्या मुलासारखा आहेस. हे सर्व सांगत मावशी खूप रडत होती आणि मला पण तिच्या बोलण्यावर विश्वास पटला. आणि आता 9 महिने असेच निघून गेले आणि या 9 महिन्यामध्ये मी माझ्या वडिलाचे दुकान सांभाळत होतो आणि मावशी घरी असायची. या 9 महिन्यामध्ये मी मावशीची खूप काळजी घेतली आणि शेवटी तिने एक गोड मुलीला जन्म दिला. मग मावशीने काकांना निरोप पाठवला की ही मुलगी तुमचीच आहे आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही या मुलीचे DNA टेस्ट करा. तुमची नाही निघाली तर मला घटस्फोट द्या आणि जर तुमची निघाली तर मला स्वीकारा. दुसऱ्या दिवशी आम्ही काकाकडे गेलो आणि DNA टेस्ट झाली आणि त्यामध्ये स्पष्ट झाले की काका आणि मावशीचीच ही मुलगी होती. आणि नंतर काकांनी मावशीची माफी मागितली. मग आम्ही काकांच्या घरी गेलो तेव्हा काका म्हणाला की मला माफ कर. मी तुमच्या दोघांवर असा संशय घेतला. मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुमच्या दोघांचा. गेले 9 महिने तुम्ही खूप त्रास सहन केलेला आहे आणि शेवटी आता सर्व व्यवस्थित झालं होतं. तेव्हा मी काकांना म्हणालो, काका आता मी या घरात राहणार नाही. मी माझं घर आणि दुकान चालू शकतो. तेव्हा काका म्हणाले, मी तुझ्यावर कधीही प्रेम केले नाही. सतत तुझा रागराग करत असायचो. तरी पण तू तुझ्या मावशीची खूप चांगली काळजी घेतलास. आता तू इथेच राहून तुझे पुढील शिक्षण पूर्ण कर. पण मी तिथे थांबलो नाही आणि निघून गेलो आणि माझे दुकान आणि घर व्यवस्थित सांभाळू लागलो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.